Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असं समीकरण 30 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राने अनुभवलंय। ठाकरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या मुंबईत 20 मेला मतदान होणार आहे। देशासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या मुंबईत 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे। या मतदानाआधी मुंबईत हाय व्होल्टेज सभा होणार आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून या सभांमध्ये धुराळा उडणार आहे। महाराष्ट्रभर केंद्रीय नेत्यांपासून स्थानिक पुढाऱ्यांच्या सभा सुरू आहेत। त्यातच आता महायुतीच्या मनसेने आयोजित केलेल्या सभेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत। तर महाविकास आघाडीच्या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असणार आहेत। मुंबई महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी आपल्या बड्या नेत्यांना मैदानात उतरवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर असेल, तर त्याच दिवशी म्हणजे 17 मे रोजी दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांची सभा मुंबईतल्या वांद्रे येथील बीकेसी मैदानात होणार आहे। शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस होती। मुंबई महानगरपालिकेकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अर्ज केले होते। निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मैदान कोणाला मिळणार यावरून वाद रंगला होता। शेवटी निर्णय झाला आणि राज ठाकरेंना मैदान देण्यात आलं। 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 जागांवर मतदान होणार आहे। त्यापैकी 6 जागा मुंबईतल्या आहेत। शिवाय ठाण्यातल्या 4 जागांचाही त्यात समावेश आहे। त्यामुळे मुंबईत मोदी आणि केजरीवाल यांच्या होणाऱ्या सभा या आघाडी आणि युतीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। या सभांमधून आरोप प्रत्यारोपांचे जोरदार फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। दक्षिण मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील, उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर, उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मिहिर कोटेचा विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील असे सामने रंगणार आहेत। मुंबईत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे 4, काँग्रेस 2, तर महायुतीकडून भाजप 3 आणि शिवसेना शिंदे 3 जागा अशी ही लढत आहे। या लढतीत भाजप आपल्या सर्व सेफ सीटवर काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवत असून शिंदे मात्र थेट ठाकरेंच्या विरोधात लढत आहेत। त्यामुळे खरा मुकाबला यांच्यातच असल्याची जास्त चर्चा आहे। शिंदे लढत असलेल्या मतदारसंघात मात्र मित्र पक्ष फार ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येत नाही। यावरूनच राजकीय वर्तुळात शिंदेंचा मुंबईत गेम होणार अशी चर्चा आहे। 17 मेला होणाऱ्या या हाय व्होल्टेज सभेमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे। या सभेनिमित्ताने मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहेत। त्यामुळे या सभेकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत। तर अरविंद केजरीवाल यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे। सुटकेनंतर त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय। मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर ठाकरेंसह ममता, स्टॅलिन, तेजस्वी यांना जेलमध्ये टाकतील असं ते म्हणाले आहेत। या पार्श्वभूमीवर ही सभा होतीये। त्यांच्या या सुटकेचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली जातीये। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ठाकरेंनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे। तर भाजपला हव्या असलेल्या मुंबई महापालिकेत एवढ्या फोडाफोडीनंतर तरी यश येईल का, हे चित्र लोकसभेच्या निवडणुकीतच स्पष्ट होईल। तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या एकाच दिवशी होणाऱ्या या सभांमध्ये नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर आपण मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।